आणि पुण्यामध्ये सध्या पतित पावन संघटनेचं एक आंदोलन सुरू आहे। दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पुण्यामध्ये पतित पावन संघटनेने आंदोलन सुरू केले। या संघटनेचे काही कार्यकर्ते सध्या घोषणाबाजी करतात। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशभरामध्ये अनेकांच्या भावना तीव्र आहेत आणि याच स्फोटाचा विरोध करण्यासाठी पुण्यामध्ये पतित पावन संघटनेने आंदोलन सुरू केले। या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझ्या सोबत आहेत माझे सहकारी रोहन कदम थेट पुण्याहून। रोहन, कविता, खरं तर पुण्यातील मेट्रो स्टेशन जे स्वारगेट मेट्रो स्टेशन आहे त्याच्या समोर हे सगळे आंदोलन जे आहे ते पतित पावन संघटनेतर्फे केलं जाते। आपण पाहिलं तर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक पवित्रा घेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ जो बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोटचा निषेध जो आहे तो केला जातोय आणि आपकी बार ऑपरेशन सिंदूर के पार अशी हे सगळी पोस्टरबाजी जी आहे ती केली जाते आणि पुन्हा एकदा भारताने जे आहे ते प्रत्युत्तर यांना द्यावं, जे कोणी दोषी असतील त्यांना द्यावं आणि विशेषतः पाकिस्तानवरती या सगळ्यांचा रोष आहे। कारण काय यांचं म्हणणं आहे की हा संपूर्ण सगळं कारस्थान जे आहे हा हल्ला जो आहे तो पाकिस्तानच्या माध्यमातूनच घडवून आणलेला आहे। त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। स्वप्नील नाईक आपल्या सोबत आहेत। तुम्ही हे आंदोलन करताय, घोषणाबाजी करताय, नेमकं हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता घोषणाबाजी जी आहे ती घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आलेले पाहायला मिळतात। नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही पाकिस्तानला जबाबदार धरताय, काय कारवाई झाली पाहिजे? खरं तर या सगळ्यामध्ये पाकिस्तान सहित आपल्या भारताच्या अंतर्गत जो दहशतवाद पसरला आहे त्याच्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे। आज जर इतक्या वर्षात नंतर परत बॉम्बस्फोट होतोय याचा अर्थ नक्कीच शहरी नक्षलवाद आणि शहरी दहशतवाद जो आहे बाहेरच्या शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रूवर मात करण्याची गरज आहे आणि त्याच्या नुसार आज आपण त्या यंत्रणा राबवणं गरजेचं आहे। आज जर बघायला गेलं तर भारतातील ज्या काही दहशतवादी संघटना आहे त्याच्यावर अतिरेकी पकडले जातात, पण त्या अतिरेक्यांना जे शिक्षण आहे, एक डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहेत, यांच्यावर कोण पकडणार? हे जिहादी जे आहेत त्या जिहाद्यांवर नियंत्रण कोण करणार असा एक प्रश्न एक उपस्थित होतो आणि त्याच्यासाठी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ आज पतित पावननी मेट्रो स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलं। बरोबर आहे, आपण हे मेट्रो स्टेशन आहे स्वारगेटचं मेट्रो स्टेशनच्या समोर हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती घोषणाबाजी देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते। कविता, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे, पतित पावन संघटनेने आंदोलन सुरू केले आणि त्यांचा मुद्दा हा आहे की ज्या दहशतवादामुळे दिल्लीमध्ये स्फोट झाला त्या दहशतवादाला जबाबदार असलेले, मग ते देशातील असोत किंवा देशाबाहेरील असोत, तर सगळ्यांना शासन झालं पाहिजे। पाकिस्ताननं हा दहशतवादी हल्ला घडवून आणलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी या आंदोलनाच्या वतीनं करण्यात आली आहे।